नमस्कार शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्प शेवटच्या स्टेजमध्ये आता अर्थसंकल्प समजा आता सोमवारी बघा राज्याचे जे काही अर्थमंत्री अजित पवार आता राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करणार आहेत सोमवारी। शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता, त्याच्यामध्ये वाढ, कापूस आणि सोयाबीनचा भावांतर योजनेअंतर्गत राहिलेले अनुदान, ठिबक, शेततळ, तसेच विहीर अनुदान, या सगळ्या गोष्टींचा जी काही अपेक्षा आता शेतकऱ्यांना आहे ती अपेक्षा शेतकऱ्यांची अजितदादा पूर्ण करणार का, शेतकऱ्यांच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होतील हे थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। चॅनल अजून नवीन असाल, सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला तर विसरत नका जा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या यूट्यूबमध्ये येतील। नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधीत वाढ करू असे आश्वासन भाजपने निवडणुकीच्या काळात दिले होते, पण नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी सन्मान योजनेचा निधी सध्याच्या 6,000 वरून 9,000 रुपये करू असे सांगितले। ते म्हणाले की सध्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये मिळतात, पण ते 12,000 वरून 15,000 रुपये करू असे निवडणुकीत आश्वासन दिले होते। आता हे जे काही आश्वासन त्यांनी दिलं होतं ते अर्थसंकल्पात पूर्ण करू असं फडणवीस यांनी नुकतेच सांगितले। त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार नमो शेतकरी सन्मान योजनेच्या निधीत 2,000 रुपये वाढ करण्याची घोषणा करू शकतात, म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 ऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतील। याचा जो काही हप्ता आहे तो 2,000 ऐवजी 3,000 रुपये मिळेल। सरकार वर्षात 3 हप्त्यांमध्ये हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 9,000 रुपये डिपॉझिट करणार। राहिला विषय तर आता कर्जमाफीचा। कर्जमाफीच्या ज्या काही अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या त्या अपेक्षा आता सरकार पूर्ण करणार का, कारण की सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं होतं, त्यांच्या संकल्पपत्रामध्ये देखील या गोष्टी होत्या। आता सरकारने आपला शब्द पाळावा याची आठवण विधिमंडळात केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी पक्षातील आमदारही करू लागले आहेत। आतापर्यंत सरकारने कर्जमाफीला बगल दिले आहे, पण अर्थसंकल्पात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकरी आणि नेते मंडळी करत आहे। त्यामुळे सोमवारच्या अर्थसंकल्पात अजितदादांनी कर्जमाफी जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची तर नाही पण सगळ्याच लोकांची आता ही अपेक्षा आहे। शेतकरी तर आहेच पण सगळ्यांची ही अपेक्षा आहे। राहिला विषय भावांतर योजनेचा, तर शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचं भावांतर योजनेची अपेक्षा आहे। सरकारने शेतकऱ्यांना हमी भाव देऊ असे आश्वासन दिले होते, जर हमी भाव नाही दिला तर आम्ही भावांतर योजनेअंतर्गत पैसे काढून देऊ, पण यंदा सोयाबीनला हमी भावापेक्षा किमान 2,000 रुपये कमी भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघालेला नाही। सरकारने आपल्या शब्द पाळावा, शेतकऱ्यांना बाजारभाव आणि हमीभावातील फरक करून द्यावा, म्हणजेच क्विंटल प्रमाणे 1,000 रुपये द्यावे अशी अपेक्षा आता शेतकऱ्यांची, आणि जे काही शेतकऱ्यांनी राहिलेलं मागच्या वर्षीचं अनुदान आहे ते सुद्धा द्यावं। पुढचा विषय म्हणजे ठिबक सिंचन, विहिरी, अवजारे अशा योजनांचं अनुदान वाढवावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे, कारण सरकारने मागील वर्षभर शेतीच्या सर्वच योजनांमध्ये खर्च कमी केला, तसेच शेतकऱ्यांनी अनुदानही खूपच कमी दिले। हे सरकारच्या आर्थिक पाहणी आणि अहवालातून पुढे आले असून वर्षभर सरकारने या योजनांकडे लक्षच दिलेलं नाही आणि शेतकऱ्यांना हे अनुदान, ट्रॅक्टर, विहीर या सगळे काही अनुदान होतं हे अनुदान सरकार विसरलं, कारण की त्या वेगळ्याच गोष्टींमध्ये खूप काही बिझी आहेत। शेतकऱ्यांना अक्षरशः वारेवर सोडले, ते फक्त शेतकऱ्यांच्या बांधावर कधी जातात तर शेतकऱ्यांच्या बांधावर फक्त पावसाळ्यात एखाद मंत्री संत्री गेला तर गेला, ते पण खूप काही जलमय परिस्थिती झाली असेल, जलमय सगळं काही जे काही पिकं आहेत ते पिकांची नासाडी झाली असेल तेव्हा ते जाता। असो या सगळ्या गोष्टींचा जो काही आता एक पुडका बांधलाय आणि तो पुडका आता सोमवारी उघडता का काय का तसाच त्याला परत एकदा गाठोडं करून पुढच्या वर्षापर्यंत नेता हे सोमवारी बघण्यासारखं असणार आहे। त्यामुळे अजून व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपण कंटिन्यू देत असणार आहोत मित्रांनो। धन्यवाद।